क्रिकेट जपलंय. खरंच कौतुक करतो या काहीर गावाचं. आज मान्यवरांचा पाठिंबा असल्याशिवाय एवढी मोठी स्पर्धा होत नाही. आज प्रत्येक ठिकाणी मान्यवरांना पाहतोय. त्यांचा देखील मोठा उत्सव देखील असतो आई विठलाईचा. त्यांच्याकडे गणेश उत्सव देखील मोठा केला जातो. नवरात्री देखील मोठी केली जाते या काहीर गावामध्ये. खरंच कौतुक करतो. चांगली स्पर्धा पाहतोय काहीर गावाची. खरंच अभिमान असेल काहीर गावाचा. एक चांगली स्पर्धा काही असते या काहीर गावाने जपले. 12 चेंडू 12चं समीकरण. मॅच थोडीशी अवघड होईल का. गोलंदाज आपण पाहतोय ओव्हर क्रमांक 2 मध्ये आलाय कॅप्टन कुल. अर्जुनला पाहतोय. ओव्हर क्रमांक 2 चा पहिला चेंडू. सायकेला फलंदाज अजय शिंदे. हो ब्लॉकर टाकला होता. चांगला होता. इथे रनआउटचा चान्स. ओहो पंच पाहतील पंचाचे हात आकाशात. आणि पहिला ब्रेक तो लागतोय टीम काहीर संघाला. अर्थातच फलंदाज अजय शिंदे बॅक टू द डगआउट. या धावेची गरज नव्हती. धाव वेगाने घ्यायची होती. फटका फसला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आणि विकेट होतोय तो म्हणजे अजय शिंदे. बॅक टू द डगआउट. आता समीकरण झाले 11 चेंडू 12 धावा. जर असे चेंडू हाताळले अर्जुन ना मॅच बनू शकते. मॅच बनली जाईल. अकरा चेंडू 12चं समीकरण. मैदानाच्या आतमध्ये गेलाय तो म्हणजे हार्ड हिटर फलंदाज हेमेश शिंदे. सेकंडला फलंदाज पाहतोय कॅप्टन वर्सेस कॅप्टन. एका साईडला अर्जुन तर दुसऱ्या साईडला संतोष. दुसरा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हो यावेळी चांगला चेंडू होता की काय पंच पाहतायत. संतोषनं सांगितलं चेंडू लेग स्टिक होता. पंचांनी 6 निश्चय केली. काही हालचाल होत नाही. या सिटीचा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी पाहतोय. मी पहिलं बोललो होतो 12-12 देखील अवघड होऊन जाईल कारण हा क्रिकेटचा खेळ असा आहे ना अवघड होतो. 10 चेंडू 12चं समीकरण. बॅटच्या स्लॉट मध्ये होता. फटका बसला. एलिव्हेशन कमी होतं. कॅच इज द मोस्ट इम्पॉर्टंट. पकडा कॅचेस आणि जिंका मॅचेस. इथे पकडली जाते कॅच आणि ते मॅच पकडली जाते काय टीम कळकेवाडी संघाकडून. मोठा ब्रेक थ्रू टीम काहीर संघाला लागतोय. फलंदाज संतोष शिंदे बॅक टू द डगआउट. नक्कीच सागर दादा पवार कुठे असेल प्लीज दादा व्यासपीठावरती या. सागर दादा पवार प्लीज दादा व्यासपीठावरती यायचं प्लीज दादा. सहकार्य करा सागर दादा पवार. नक्कीच सुनील दादा कोळेकर आपण देखील कुठे असेल तर आपण देखील व्यासपीठावरती या. सुनील दादा कोळेकर प्लीज व्यासपीठावरती या. व्यासपीठ आपल्या लोकांसाठी बांधलंय प्लीज दादा. सर्वांनी व्यासपीठावरती या. सहकार्य करा. चेंडूचा खेळ झालाय तब्बल 3 धाव. अजून एक देखील दिली नाही. 9 चेंडू 12चं समीकरण. सेकंडला फलंदाज रायडरनी 3. पहिला चेंडू कॅचचा कॉल. कॅच इज द इम्पॉर्टंट. बॅक टू बॅक लगातारचा दुसरा विकेट. मी पहिलंच बोललो होतो मित्रांनो क्रिकेटचा खेळ ना एवढा सोपा नसतो. असं नाही की तुम्ही घरात गेला जेवणाचं ताट वाढला आणि तुम्ही जेवला. इथे अवघड होऊन जाईल. 12 चेंडू 12चं समीकरण होतं. समीकरण झालंय ते म्हणजे 8 चेंडू 12 धावा. विकेट्स देखील पडल्यात. आता जबाबदारी असेल ती म्हणजे हेमेश शिंदेवरती. काय होतंय काय बिघडतंय. मॅच होती कुठे. मॅच येऊन बसली कुठे. 8 चेंडू 12 धावा. आणि आपण अर्जुनला पाहतो या स्पर्धेतला ऑन हॅट्रिक वरती पाहतोय. हॅट्रिक करेल का विठला देवी चषकातील पहिली ऑन हॅट्रिक. आपण पाहतोय अर्जुन संघाचा कॅप्टन जबाबदारी घेतली. 4 चेंडू चांगले टाकले. 2 टू गो ऑन द हॅट्रिक. स्टॅकिंगला फलंदाज अनिल. ओहो ब्लॉक होता. चांगला होता. अचूक होता. क्रिकेट मधील ब्रह्मास्त्र होतं. ब्लॉकर पद्धतीचा चेंडू होता. बॅक टू बॅक 5 चेंडू. टाळ्या हो द्या मित्रांनो. अर्जुन साठी देखील एक तयार. लाजवाब गोलंदाजी. 12ला 12चं समीकरण होतं. असं वाटलं की काही संघ मॅच बाजी मारेल. आता समीकरण बदललंय. 7 चेंडू 12 धावा. आणि पहिले मिडन ओव्हरचा सांगता करेल का अर्जुन. येईल का डॉट चेंडू. मिडन ओव्हर होईल का. 1 टू गो. महत्वाचा एक चेंडू. हो फटका चांगला पाहतो. एक धाव. ओहो धाव घेतली नाही. धाव थांबवले. काय होतंय
एम ने एक देखील धाव घेतली नाही. पहिली मिडन ओव्हर येते. टाळ्या हो द्या सर्व क्रिकेटरांनो, सर्व क्रिकेट रसिकांनो. पहिली मिडन ओव्हर विटले चषक 2025 ची. कौतुक करावं लागेल अर्जुनचं. आता समीकरण बदललं. जर विचार केला तब्बल आपण पाहतोय चांगला इकॉनॉमी पाहतोय. खरंच कौतुक करावं लागेल. पहिली मिडन ओव्हर टाकली या स्पर्धेमध्ये. कौतुक करेल तेवढं कमी